ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांनी दिनांक 20 मे 2026 रोजी अखिल भारतीय केमिस्टचा देशव्यापी बंद जाहीर केलेला आहे. आता आम्ही हा बंद का केला याची काही कारणं आहेत, ते तुमच्या समोर ठेवतो. यामध्ये आपल्या देशामध्ये ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 अमेंडमेंट 45 नुसार हा औषधी व्यवसाय चालतो. यामध्ये कुठल्याही प्रकारची ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिनला कायद्यानुसार परमिशन नाही आहे. आणि ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन आणण्यासाठी केंद्र सरकारने GSR 817 डेटेड 28 ऑगस्ट 2018 रोजी काढली. याला आम्ही विरोध केला. त्यानंतर माननीय प्रीती सुदान, प्रमुख सचिव अन्न आणि औषध मंत्रालय आमची सभा घेतली आणि या सभेमध्ये सर्व भागीदारांनी या देशात जर तुम्हाला ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन आणायची असेल तर ई प्रिस्क्रिप्शन आणावं अशा प्रकारची सूचना केली आणि त्यांनी ती मान्य करून ती आणण्यासाठी आम्हाला आश्वासन दिले. आपल्या देशामध्ये इमिडिएटली ही अधिसूचना पास नसताना सुद्धा आपल्या देशामध्ये ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन सर्रास सुरू आहे. माजी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याबरोबर 8 फेब्रुवारी 2023 मीटिंग केली आणि त्यामध्ये ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन हे इलिगल आहे, ते बंद करावं अशी मागणी केली आणि त्यानुसार माननीय मंत्री महोदयांनी आपल्या ड्रग कंट्रोल ऑफ इंडियाला सांगितलं की भारतातल्या सर्व ड्रग कंट्रोलरला सूचना द्याव्यात की अशा प्रकारचं ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन बंद करावं. आपल्या देशामध्ये करोना 2 वेळा आला आणि या कालावधीमध्ये आम्ही आमच्या केमिस्ट बांधवांनी जे चांगलं काम केलं याबद्दल आम्हाला नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी NPPA यांनी प्रसिद्धीपत्रक दिलं. GSR 220E दिनांक 26 मार्च 20 रोजी जी आली ती केवळ या ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट नुसार एक घरपोच औषधी सेवा देण्यासाठी आम्हाला ही अधिसूचना देण्यात आली आणि त्या आपत्तीनंतर ही अधिसूचना मागे घ्यावी अशा प्रकारच्या वारंवार आम्ही सरकारला विनंती केली. तरी आज कुठल्याही प्रकारे ही जी नोटिफिकेशन ही मागे घेतली नाही किंवा रद्द केली नाही. यामुळे काय होतंय की आज घरपोच जेवण देणारे स्विगी, झोमॅटो किंवा ब्लिंकिट या औषधी व्यवसायामध्ये कंट्रोल डिकंट्रोलची औषधं घरपोच तरुण मुलांना देतात. यामध्ये आपण म्हणू की नशेली औषधं किंवा गर्भपाताच्या गोळ्या या किंवा नॉर्कोटिकची औषधं ही कुठल्याही प्रकारे औषधं देण्याची प्रक्रिया न करताना ड्रग अँड कॉस्मेटिकचं उल्लंघन करून हे करण्यात आले. त्यामुळे ही 220ची जी GSRची नोटीस आहे किंवा अधिसूचना आहे ती सरकारने त्वरित मागे घ्यावी किंवा रद्द करावी अशी आमची मागणी. आपल्या देशामध्ये औषधीचे भाव केंद्र सरकारचं नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी म्हणजेच NPPA करतं आणि यानुसार DPCO 2013 म्हणजे ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर 13 ही अस्तित्वात आली. या ऑर्डरनुसार आमचे जे केमिस्ट, रिटेल केमिस्ट आहेत यांना 16% नियंत्रित औषधामध्ये आणि 20% अनियंत्रित औषधामध्ये नफा किंवा मार्जिन मिळतं. त्याचप्रमाणे आमचे जे घाऊक किंवा ठोक व्यापारी आहेत यांना नियंत्रित औषधांमध्ये 8% आणि अनियंत्रित औषधामध्ये 10% मार्जिन मिळतो. परंतु सध्या आपण पाहिलं की ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन आल्यानंतर ह्या जितक्या काही कंपन्या आहेत हे या मार्जिनपेक्षा जास्त 20% ते 50% सूट, सवलत किंवा डिस्काउंट, ज्याला डीप डिस्काउंट म्हणतात, हा ग्राहकांना देतोय. आणि त्या देण्याची ही जी काही पद्धत आहे ही ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट प्रमाणे चुकीची आहे, DPCO प्रमाणे उल्लंघन आहे आणि ते बंद करावं अशी आमची मागणी आहे. आपल्या देशातले 12.5 लाख केमिस्ट हे नागावले जातात किंवा त्यांना देशोधडीला लागणार 817 GSR रद्द करावी, 220 रद्द करावी, डीप डिस्काउंट बंद करावी अशी आमची मागणी गेल्या अनेक वर्ष सरकारने अजूनही पुरी नाही केली. त्यामुळे आम्ही हा बंद पुकारलाय. याच्यामध्ये सर्व केमिस्ट बांधवांनी सामील व्हावं अशी माझी विनंती आहे. नमस्कार, धन्यवाद.